इंग्लंडमध्ये ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला एका ब्रिटिश बाईनी, त्यांच्या त्या कंपनीचा HR हेड होतो, तर एका ब्रिटिश बाईने, आमच्या एम्प्लॉईनी एका मुलाची माझ्याकडे तक्रार केली आणि ती मला म्हणाली की तो मला हॅरॅस करतो. तर म्हणलं हॅरॅस करतो म्हणजे काय? फिजिकली हॅरॅस करतो. मग मला तर तो मुलगा माहिती आहे, चांगला मुलगा आहे, फिजिकली हॅरॅस करतो कुठे करतो? कंपनीच्या बाहेर करतो, पबमध्ये करतो, काय नाही कामाच्या जागी करतो. म्हणजे काय करतो? तर म्हणे दर दिवशी कमीत कमी एकदा किंवा दोनदा माझ्या पायाला हात लावतो म्हणे. तर म्हणलं अरे हे तर चुकीचं झालं, आता त्याला विचारलं पाहिजे. मी त्याला विचारलं तर तो म्हणला अहो सर, आमचे म्हणे डेस्क कसे लागून आहेत, तर कधी असं करता करता म्हणे माझा पाय चुकून तिच्या पायाला लागतो. आणि आपल्या भारतीयांची परंपरा काय आहे की दुसऱ्याला जर का चुकून पाय लागला तर आपण पहिल्यांदा त्याला नमस्कार करतो. तसं म्हणे मी नमस्कार करतो, म्हणजे मी तर उलट विनयाने हे करतोय आणि ह्या बाईने अशी तक्रार केली. त्याला आश्चर्यच वाटलं. पण आता परत मगाशी मी सांगितलं असं, त्याचं इंटेन्शन काय होतं हे महत्वाचं नाही, तिच्यावर काय परिणाम झाला हे महत्वाचं आहे. पण इतकं नोबल इंटेन्शन असलेला माणूस, त्याला मी काहीच करू शकत. मी त्याला फक्त एवढंच सांगितलं, तिच्या पायाला हात लावणं बंद कर, एवढंच मी त्याला सांगितलं. तेव्हापासून ते थांबलं आणि तिला बोलवून सांगितलं की असं नव्हतं ते. आणि मग तिला आपला जो काय सांस्कृतिक संदर्भ आहे तो तिला समजावून सांगितला. तिला त्याच्यानंतर कळलं. त्याच्यानंतर तक्रार नाही, एकत्र कॉफी प्यायला जायला सुरुवात केली त्यांनी. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.